कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या सिरीजमधील हे शेवटचे काही लेक्चर आहेत. तर शेवटच्या काही लेक्चरमधील सर्वात महत्त्वाचा असा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज वरील लेक्चर हा स्वाध्याय क्रमांक 26.2 आपला चालू आहे. तर ह्या 26.2, 26.3 आणि 26.4 हे सगळे आपण प्रश्न घेणार आहोत. तर बघा की आपण बघूया की कोणते कोणते क्वेश्चन. आता हा क्वेश्चन मुलांना बऱ्यापैकी अवघड वाटतो, एकदम सोपा आहे, सहज सुटेल. पुढील प्रश्न हाही एकदम सोपा आहे, सहजच सुटेल. आता याचे पण उत्तर आपण काही म्हणजे खूप सोपं आहे, काय करायचं ते मी सांगेलच. हा तोंडी सुटतो. हा पण प्रश्न इझीच आहे. बघा कोणत्या कोणत्या प्रश्नाला मुले अडू शकतात ते बघूया आपण. बघा हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन जो आहे, आता हा क्वेश्चन आपण तोंडी काढू शकतो. ते कसं, हे या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा, तुम्हाला समजून जाईल की याचं उत्तर आपण तोंडी काढणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय काय कोणती कोणती गोष्ट लागेल हे लक्षात घ्या. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण तोंडी देऊया. हा प्रश्न कॅल्क्युलेशनला खूप मोठा आहे, पण जर आपल्याकडे काही लॉजिक असेल तर लॉजिकने आपण लगेच उत्तर काढू शकतो ह्याचं. पुढील प्रश्न बघा, हा पण इझीच आहे, लगेच निघून जाईल. तर पुढचे प्रश्न काय असे सोपेच आहेत, मग पुढचे काय असे अवघड नाहीत. ठीक आहे, हे असे सोपे प्रश्न आहेत पुढचे सगळे. मग चला चालू करूया आपला व्हिडिओ. तर प्रश्न 26.2 पासून चालू करूया आपण. 26.2चे आधी 4 प्रश्न घेऊया, मग 26.3 आणि मग 26.4. तर पहिला प्रश्न बघा, रामलालने एका बँकेकडून 6,000 रुपये एवढी रक्कम 3 वर्षासाठी काही दराने कर्जावर घेतली. हिरालालने दुसऱ्या बँकेकडून 3.5 वर्षासाठी 5,000 रुपये त्यापेक्षा दशादशे 102 कमी दराने आणले. रामलालला हिरालालपेक्षा 152.50 रुपये जास्त व्याज पडले. तर प्रत्येकाचा बँकेच्या व्याजाचा दरानुक्रम किती? आता शेवटची लाईन महत्वाची आहे, शेवटची लाईन. आता रामलालचे व्याज आणि हिरालालचे व्याज यांच्यातला फरक कितीचा आहे? रामलालला जास्त व्याज भरावं लागले आणि तो किती 152.50 एवढं व्याज भरावं लागलंय जास्त. आता रामलालने आणि हिरालालने कसे पैसे घेतलेत? सरळ व्याजाने. मग ह्याचं सरळ व्याज काय येईल? PNR/100 हे येईल. आणि यांचं हिरालालचं पण काय येईल? पीला पीच राहील, कारण की नाही, P1N1R1/100 असं येईल, बरोबर 152.50. हे असं इक्वेशन तयार होईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त किमती लिहायच्यात. आता रामलालने किती रुपये घेतलेत? 6,000. हे तर 6,000 घेऊया आपण. आता किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. रेट ऑफ इंटरेस्ट किती माहीत नाही, एक्स मानू. भागाकारामध्ये काय येईल? 100. आता जे हिरालाल आहे, हिरालालने बँकेकडून किती पैसे घेतले? 5,000. किती वर्षासाठी? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष म्हणजेच किती? 7/2. आणि हे 100ला 100 ठेवूया. आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे त्याच्याकडे? दशादशे 102 कमी दराने, म्हणजे हे जर एक्स आहे तर ह्याचं किती आहे? x वजा 0.5. ठीक आहे, बरोबर किती? 152.50. आता इथं हे 2 शून्य पलीकडे पाठवायचे पाठवू शकता, इथं भाग द्यायचा असला देऊ शकता. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 2 निवरती भाग गेला 25. sin 18 इथं आलं 180x वजा 25 175. 175 कंसात काय येईल? x वजा 0.5 बरोबर किती आलं? 152.5. 180x पुढे काय येईल बघा? 175x आणि हे वजा वजा अधिक होईल, आणि 175च्या निम्म 175 गुणिले 0.5 किती येईल? ते 87.5. 875 गुणाकार येईल आणि 0.5 येईल, हे तर येईल 152.5. आता 180 मधून 175 गेलं, किती आलं? 5x. आणि 152.5 वजा 87.5 ह्यांची वजाबाकी किती येईल?
ह्यांची वजाबाकी येईल 65, ह्यांची वजाबाकी येईल 65. म्हणजे 5x ची किंमत किती आली आपण साईडला लिहूया. 5x ची किंमत किती आली 65. x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 13. आणि x ची जर किंमत 13 आली तर आपल्याला कुणाचा व्याजाचा दर विचारलाय, तर प्रत्येकाचा बँकेच्या व्याजाचा दर किती, तर तो किती असेल 13 आणि 12.5. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, एका सावकाराने एका रिक्षा चालकास 10,9 दराने काही आणि एका भाजीवाल्यास 10,8 दराने काही असे मिळून 4,000 कर्ज दिले. सावकाराला 2 वर्षानंतर दोघांकडून किती मिळाले 688. म्हणजे रिक्षा चालकाचे व्याज अधिक दुसरा कोण आहे भाजीवाल्याचे व्याज असे मिळून त्याला किती रुपये मिळेल 688. आता हे दोन्ही व्याज कसे आहेत, तर हे दोन्ही व्याज सरळ व्याज आहेत. कसे आहेत, सरळ व्याज. मग सरळ व्याजाचा दोन्हीचा फॉर्म्युला माहिती, PNR/100 आणि इथं काय येईल P1N1R1 घेऊ आपण भागिले 100 बरोबर किती आहे 688. आता बघा, जो रिक्षा चालक आहे त्याला किती दराने दिले 9 दराने. आता रिक्षा चालकाला किती रुपये दिलेत ते माहित नाही, आपण ते x मानू. मग किती दर आहे, तो आहे 9 आणि किती वर्षासाठी 2, भागाकारात काय येईल 100 अधिक P1 ह्याला किती रुपये दिलेत. आता रिक्षा चालकास जर x रुपये दिले तर भाजीवाल्यास किती दिले असतील 4,000 वजा x दिले असतील. एकूण किती रुपये दिले 4,000. तर रिक्षा चालकास x रुपये दिले तर भाजीवाल्यास 4,000 वजा x येईल. ठीक आहे, इथं y घेऊ नका आणि x y ची बेरीज 4,000 करू नका. 2 चलनात आणू नका. 2 चलनात आणलं की अजून एक्झाम्पल अवघड बनतं. तर बघा, येथे n तर 2/2च आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 8 आहे. भागाकारात काय येईल 100 बरोबर किती येईल 688. आता हे 100 तिकडे जाईल भागाकारातले. आता दोन्हीचा छेद समान आहे म्हणून आपण हे अधिक करू शकतो आणि एकच छेद 100. आता हे 100 आपण पलीकडे पाठवूया आणि इथे 2 शून्य देऊया. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन करू. 9 2 18 x येईल अधिक 8 2 16 16 चौक 64 हे आलं 64,000 आणि वजा 16x येईल. 18x आणि 16x याच्याच काय येईल 2x आणि हे 68,800 वजा 64,000 किती येईल 4,800. 2x ची किंमत, x ची किंमत किती येईल 4,800 भागाकारात 2 2,400. म्हणजेच उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. बघा, एवढा सहज सोपा आहे. मांडणी जमली की सगळं जमतं. याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले पाठ करण्याची काहीच गरज नसते. आता बघा, पुढील प्रश्न काय आहे की पुढील पर्यायापैकी कोणते गृहकर्ज किफायतशीर दराने मिळते. आता किफायतशीर दर म्हणजे काय, दर म्हणजे आपल्याला काय काढायचं, आपल्याला PNR/100 आपला जो सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे त्याच्यामधलं आपल्याला R काढायचं आहे. काय काढायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. मग R जर काढायचं आहे तर मी कसं काढेल, सिंपल इंटरेस्ट हे 100 तिकडं गुणाकारात जाईल आणि भागाकारात काय येईल P/N. म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती आहे 60 आहे, 133 आहे, 28 आहे, 74 आहे. त्याला प्रत्येक वेळेस 100 ने गुणायचं म्हणजे इथं किती येईल 6,000 आणि त्याला कितीने भागायचं उरलेल्या दोन्ही किमतीने. 3/2 आहे, हे 2 वरती जाईल, इथं येईल ते. इथं किती येईल 133 वर 2 शून्य, पुढे काय येईल 700 आणि इथं येईल 2. पुढे किती येईल 28, 28 वर 2 शून्य, भागाकारात किती येईल 70 आणि 5. इथं येईल 74, त्याच्यावर 2 शून्य, भागाकारात 500 आणि 2. आता हे सगळं कॅल्क्युलेट केलं आणि ज्याचं व्याजदर कमी येईल ते किफायतशीर. तर बघूया काय येतंय. तर बघा, पहिल्यांदा आपण देऊया भाग. 3 ने जर वरती भागलं तर किती आलं 2,000.
शून्य शून्य गेलं 25, 25 8 200, 1.5 वर्षाचे व्याज 250 मुद्दलाचे. 250 मुद्दल असेल का थांबा एक, कारण की 250 मुद्दलाचे जर व्याज 60 रुपये होत असेल तर ते गृहकर्ज किती महाग होईल. हां ठीक आहे, 60च आहे, ते 60च आहे. 25 8 200, 8 2 16, 16%. ठीक आहे, पुढे बघूया आपण. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील, भाग जाईल, कितीचा जाईल बघा, 19 70 आणि 2 ने भाग द्या, 8.5 येईल हे. ठीक आहे, पुढे बघूया. 7 चौक 28, ह्या शून्याला शून्य 40, 5 8 40, हे आला 8. पुढे 2 शून्याला 2 शून्य गेले, 5 2 10, 7.4. म्हणजे सगळ्यात कमी काय येईल तर पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4, 7.4% दर. ठीक आहे, हे अशी मांडणी करा, सोपं जाईल. पुढील प्रश्न घेऊया. आता जसे किती दराने 1500 रुपये 3 वर्षात 1860 रास होईल. तर आपल्याला जे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे त्याच्यात रास नाही आहे. मग रास बरोबर काय असतं, मुद्दल अधिक व्याज. मग जी रास दिले 1860 त्यामधून जर मी मुद्दल वजा केली तर मला काय मिळेल, व्याज. ते किती मिळेल, 360. आता व्याज मिळाले, मग पुढचा फॉर्म्युला काय असतो, पी एन किती आहे 3, रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे, भागिले काय येईल 100, 2 शून्याला 2 शून्य गेले, 360 भागिले 15 गुणिले 3 बरोबर x, 3 ने भाग जाईल, 120, 15 8 2800. x ची किंमत आली 8%. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण 26.2 कंप्लीट केला. आता आपण 26.3 कडे येऊ. आता 26.3 चा पहिला प्रश्न बघा की सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 ला विकत घेतले. जर घसाऱ्याचा दर 10% धरला. आता घसाऱ्याचा दर म्हणजे दरवर्षी ते कमी होते किंमत. मग आपण त्याची मूळ किंमत धरली x, मूळ किंमत किती धरली, x धरली. तर 100 रुपये ची किती व्हॅल्यू होते त्याची, 90 होते. 100 रुपयावर 10% घसारा आहे, घसारा म्हणजे 100चे किती होत आहेत, 90. असं किती वर्ष केलेलं आहे, 3 वर्ष. असं किती वर्ष झाले, 3 वर्ष. त्यावेळेस त्या वस्तूची किंमत किती झाली, 7,29,000. म्हणजे ही मांडणी जमली की तुम्हाला एक्झाम्पल जमलेलं आहे, काहीच अडचण नाही एक्झाम्पल सोडवण्यात मग तुम्हाला. तर बघा, ह्या शून्याला हा शून्य, ह्या शून्याला हा शून्य, ह्या शून्याला हा शून्य. आता काय येईल, x ची किंमत 7,29,000 3 0, पुढे किती आले 1 2 3, 1000 येईल, भागिले 9 9 9. ह्याचा हा काय असतो, घन असतो. जरी घन नाही कळला तर 9 ने भाग द्या, तेच येईल. म्हणजे 1000 आणि 1000चा गुणाकार म्हणजे 1 वर किती शून्य, 6 शून्य. म्हणजे उत्तर येईल 10 लाख. पर्याय क्रमांक 2. एकदम सोपा सहज सुटणारा प्रश्न. मांडणी जमली की सगळं जमलं. पुढील प्रश्न बघा. एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्ष 10% होता. तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची, आता 2 वर्षापूर्वी x होती आणि लोकसंख्या कशी वाढली, 10%. म्हणजे 100चे किती होत गेले, 110. 100चे किती होत गेले, 110. मग 2 वर्षांनी ती लोकसंख्या किती बनली, 3,02,500. आणि आपल्याला काय काढायचं, ह्या x ची किंमत. बस एवढी मांडणी जमली, तुम्हाला एक्झाम्पल जमलेलं आहे. फक्त आता उत्तर फाइंड आउट करायचं. ह्या शून्याला हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य पलीकडे जातील, भागिले 11 11. आता 11 ने भाग देऊया. ठीक आहे, 11 1 11, 11 2 22, उरले किती 8, 11 7 77. इथं 2 आहे, हे 5 आहे. 11 7 77, उरले किती 5, 11 5 55. परत 11 ने भाग देऊ. 11 1 11, 11 2 22, 11 5 55. म्हणजे 2,500 आणि त्याच्यावर 2 शून्य, म्हणजेच किती 2.5 लाख. 2.5 लाख. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढे सहज सोपे सुटणारे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघा. शोभाताईने एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली
वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्ष 8% कमी होता. 2 वर्षानंतर त्यांनी ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये, आता कमी होतो म्हणजे घसाराची किंमत दिली म्हणजे 100 रुपयाची किंमत किती होते 92. असं किती वेळा घडले 2 वेळा. आणि किंमत किती आहे तर ती आहे 55,000. आणि जे येईल ते आपलं उत्तर. ठीक आहे, जे येईल ते आपलं काय असेल घसारा वजा करून आलेली किंमत. मग देऊया ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या 1 शून्याला ह्या 1 शून्य कशाने भाग जाईल आता 5 ने भाग जाईल. 11 5 55, 5 2 10, परत 5 ने भाग जाईल, 2 ने भाग जाईल, इथे येईल 46. आता गुणाकार करून घेऊया. गुणाकार किती येईल 11 ने गुणूया 46 ला. 11 सक 66, 11 चोक 44, 44 आणि 6 50, 44 आणि 6 50. गुणाकार कशाशी येईल 92शी. 6 दुने बेसक 12, बेपंच 10, 9 सख 54, 9 5 45, 2 5 5 6 4, 46,552. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढे सहज सोपे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघू. आता कोणती रक्कम जसाजशी 4% दराने 3 वर्षासाठी गुंतवली असता चक्रवाढ व्याजाने रुपये 19,510 व्याज मिळेल. आता हा प्रश्न आपण तोंडी सोडवू शकतो, पण तोंडी सोडवण्याच्या आधी जी प्रोसेस आहे ती प्रोसेसने कसा सोडवला पाहिजे किंवा जी मेथड आहे मेथडने कसं उत्तर येईल, जो फॉर्म्युला आहे आपल्या पुस्तकात त्या फॉर्म्युल्याने कसं उत्तर येईल ते बघूया. पहिल्यांदा आपण जे ट्रॅडिशनल मेथड आहे त्या ट्रॅडिशनल मेथडने सोडूया आणि त्यानंतर जी ट्रिक आहे तर ती ट्रिक मी सांगेल त्याने सोडूया. तर पहिलं काय की आपण बघूया की आपल्याला काय की 4% दराने म्हणजे 100चे किती होतील 100चे 104 होतील. ठीक आहे, 100चे किती होतील. आता थांबा, 100चे 104 होण्याच्या ऐवजी आपण हे तर काय म्हणलं चक्रवाढ व्याज किती मिळालंय 19,510. मग व्याजाचा फॉर्म्युला काय असतो, व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल हा फॉर्म्युला आहे. व्याज किती दिले 19,510. रास म्हणजे अमाऊंट. आता आपण आतापर्यंत जे काय एक्झाम्पल केलेत चक्रवाढ व्याजाचे तर त्यामध्ये आपण अमाऊंटच शोधतो बरोबर. म्हणजेच आपण मुद्दल काय पकडली, मुद्दल आपण x पकडली. मुद्दल जर आपण x पकडली तर रास काय येईल x गुणाकारात 100चे किती झाले 104. असं किती वेळा झाले 3 वेळा. असं किती वेळा झाले 3 वेळा. आणि वजा x बरोबर 19,510. हे असं इक्वेशन तयार होईल. आता हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल आपल्याला. तर बघा कितीने भाग जाईल यामध्ये 4 ने. इथे येईल 25, वरती येईल 26, येथे येईल 25, वरती येईल 26, खाली येईल 25, वरती येईल 26. मग आता हे छेद आहे, इथला पण छेद समान करावा लागेल. इथं छेद 1 आहे आणि ह्याचा छेद हे तर काय आला 26चा घन छेद 25चा घन x वजा x, इथं येईल 19,510. आता हे इक्वेशन आपण ज्यावेळेस सॉल्व करेल त्यावेळेस आपल्याला उत्तर येईल. आता हे इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते पण बघा. 19,510 गुणाकारामध्ये 25चा घन बरोबर 26चा घन x वजा 25चा घन x असं येईल ते. ठीक आहे, 26चा घन वजा 25चा घन. आता x कॉमन निघेल, इथं काय येईल 26चा घन वजा 25चा घन, इकडे येईल x आणि इथं काय येईल 19,510 आणि 25चा घन. आता हे सोडवायला नको, म्हणजे हे 25चा घन करायला नको, आपण तो शेवटी करूया. मग आता आपण फक्त एवढीच टर्म सोडूया 26चा घन वजा 25चा घन. आता हे नवीन पेजवर सोडूया आपण. बघा 26चा घन वजा 25चा घन काय येईल. आता a घन वजा b घन काय असतो फॉर्म्युला a वजा b आणि दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. ठीक आहे, तर आता हा फॉर्म्युला वेगळा आणि a वजा b कंसाचा घन याचा फॉर्म्युला वेगळा. तर इथं काय a घन वजा b घन आहे, म्हणजेच इथं काय येईल 26 वजा 25.
दुसऱ्या कंसात काय येईल 26चा वर्ग अधिक 26चा गुणाकार 25शी अधिक 25चा वर्ग. आता 26 मधून 25 गेलं किती आलं 1. 26चा वर्ग 676. 25 आणि 26चा गुणाकार 650 अधिक 25चा वर्ग 625. 6 आणि 5 11, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 म्हणजे हातचा आला 1, 6 18 आणि 1 19, 1951. ह्याचं उत्तर किती आलं 1951. बघा ह्याचं उत्तर आलं 1951 x. आता हे किती आलं 19510 गुणिले 25चा घन. मग ह्याला ही संख्या जाईल आणि हे तर येईल 10. आता 25चा घन किती असतो 25चा घन असतो 15625 आणि त्याच्यावर येईल 1 0 म्हणजेच उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3. आता एवढी प्रोसेस करून आपण उत्तर काढले. ठीक आहे, परीक्षेमध्ये आपल्याकडे एवढा वेळच नाही आहे ती कॅल्क्युलेट करायला. आणि दुसरी गोष्ट यामधल्या एवढ्या गोष्टी आठवतील नाही आठवतील तर तेही सांगू शकत नाही. तर कसं करायचं बघा, लक्ष द्या. ह्याचं उत्तर तोंडी कसं काढायचं हे बघून घ्या की दरवर्षी किती टक्के दराने वाढतंय 4%. ते किती वर्ष झाले 3 वर्ष. ज्यावेळेस असा लहान आकडा असतो लहान 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 आकडा आहे हा 4% 3 वर्षासाठी, तर 4 आणि 3चा गुणाकार करा किती आला 12%. आता कुणाचं 12%, ह्या संख्येचं 12% काढूया आपण. ह्या संख्यांचं 12% काढू आणि कुणाचं 12% 19,510च्या जवळ आहे. उत्तर करेक्ट 19,510 येणार नाही पण जवळपास आलं पाहिजे. काय की जवळपास जे सगळ्यात क्लोज असेल ते आपलं उत्तर. ठीक आहे, आपण बघूया. आता ह्या शून्याला ह्या शून्य गेला. आता 18 आणि 12चा गुणाकार ह्याचा गुणाकार तर करू शकतो आपण, ह्यांचा गुणाकार करू शकतो. आता मी ह्यांचे गुणाकार तुम्हाला डायरेक्टच सांगतो. बघा किती येईल, ह्याचा गुणाकार येईल बघा 22,350. 19,510च्या क्लोज उत्तर नाहीये. दुसरा काय आहे 1,06,000. ह्याचा येईल 12,750. पुढे बघा ह्याचं उत्तर येईल 18,750. आणि पुढचं बघा ह्याचं उत्तर येईल 21,150. जर तुम्ही बघितले पर्याय तर सगळ्यात क्लोज पर्याय कोणता आहे, पर्याय 3. आता लक्षात घ्या की जे व्याज मिळतं व्याज ते 12% पेक्षा थोडंसं जास्त असणार आहे. थोडंसं काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग जर आपण किती टक्के काढले 12%, तर हे 12% म्हणजे हे 19,510 पेक्षा थोडंसं कमी उत्तर यायला पाहिजे. उत्तर काय यायला पाहिजे 19,510 पेक्षा थोडंसं कमी उत्तर यायला पाहिजे. मग कमी कोणतं आहे, थोडंसं कमी पाहिजे. आता हे खूपच कमी आहे, हे जास्त आहे, हे पण जास्त आहे. मग थोडंसं कमी एकच पर्याय, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. इझिली सॉल्व्ह होईल आणि कॅल्क्युलेशन पण कमी लागतील. आता पुढील प्रश्न बघूया. बघा एका मोटारीची किंमत 2,56,000 आहे. वार्षिक घसारा 2.5% इतका असेल तर 3 वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती. आता 2,56,000 चा गुणाकार कुणाशी होईल 97.5% छेद 100. कारण की जर आपण बघितलं तर 100 मधून 2.5 गेलं तर किती येतं 97.100. आणि जे काय उत्तर येईल ते आपलं उत्तर. आता हे कसं काढायचं बघा, सोपं आहे, काढणं सोपं आहे. फक्त आपण बघूया. आता 256 वरती किती आले 3 शून्य बरोबर. आता हे जे पॉईंट घालवायचे, आता इथला पॉईंट गेला 975 येईल. पुढे किती येईल 975 आणि त्याच्या पुढे पण किती येईल 975. आता किती पॉईंट घालवलेत 3 पॉईंट घालवलेत. म्हणून भागाकारात काय येईल 3 शून्य वाढतील. 3 शून्य वाढले. ह्या 3 शून्याला हे 3 शून्य गेले.
ह्या 3 शून्याला हे 3 शून्य गेले. आता भाग कशाने जातोय? आता भाग जातो 25ने. 25 चोक 100, 25 चोक 100 आणि 25ने जर ह्याला भाग दिला 25 त्रिक 75, 25 9 250, 25 त्रिक 75 आणि 25 9 250. इथं पण 4 येईल, इथं पण 39 येईल, इथं पण 4 येईल, इथं पण 39 येईल. आता 4ने भाग द्या. 4 चोक 4 चोक 16, 16चा हा वर्ग आहे पण आपण असाच भाग देऊ. 4 सक 24, 4 चोक 16. 4ने भाग द्या, इथं आलं 16, परत 4ने भाग द्या, इथं येईल 4. आता फायनल स्टेजला कुठं आलो आहे आपण? 4 आणि 39 3 वेळा आणि जे येईल ते आपलं उत्तर. जर आपण पर्याय जर बघितले इथं एकक स्थानी 0, एकक स्थानी 8 आहे, एकक स्थानी 0, एकक स्थानी 6 आहे. जर आपण बघितलं तर एकक स्थानी 0 येईल का? ह्यांच्या 9 9 9 4 ह्यांचा गुणाकार एकक स्थानी 0 येणार नाही, म्हणजे पर्याय 1 आणि 4 येणार नाही. मी फक्त मग मला बघायचं की एकक स्थानी 8 येते का 6 येते? एकक स्थानी 8 येते का 6 येते? 6 आलं 6, पर्याय 4 उत्तर, 8 आलं तर पर्याय क्रमांक 2 उत्तर. तर कसं करणार? 9 चोक किती? 36, राहिलं 6, 6 9 54 आणि 9 चोक 4 9 36, म्हणजे एकक स्थानी किती आलं? 6, म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. एकक स्थानचा अंक काढला तरी आपलं उत्तर येईल. ह्यांचा गुणाकार केला तर तो 2,37,276 एवढा येईल. ठीक आहे. सोपा आहे प्रश्न. पुढील प्रश्न बघू. एका पुलाच्या बांधकामासाठी 6,400 कामगार काम करीत आहेत. दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात. तर 2 वर्षानंतर किती कामगार काम सोडून गेले? आपल्याला जाणाऱ्यांची संख्या विचारली. ठीक आहे, जाणाऱ्यांची संख्या विचारली. तर आपण जाणाऱ्यांची संख्या नाही, एकूण किती कमी झाले हे काढू शकतो आणि मग त्यांची वजाबाकी करू. तर बघा 6,400 किती कमी झालेत? 25%, म्हणजे 100चे किती झाले? 75. 25% म्हणजे 100चे 75. असं किती वेळा झाले? 2 वेळा. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 16 चोक 64, 4 चोक 16, 3 त्रिक 9 आणि हे येईल 400. 400 आणि 9चा गुणाकार 3600. बघा पहिलाच पर्याय 3600 दिलाय, हा उत्तर नाही, हे लक्षात घ्या. 3600 उत्तर नाही. 3600 कामगार सध्या काम करत आहेत, सध्या आहेत, म्हणजे 6,400 होते, हे 6,400 आधी होते, आता किती आहेत? 3600. म्हणजे किती सोडून गेले? 6,400 वजा 3600, हे उत्तर येईल आपलं. ठीक आहे. समजून घ्या की असं चुकवण्यासाठी पहिलाच पर्याय आपल्याला देतात. 4तून 6 गेले, 8 हातचा आला 1, हे येईल 2800 कामगार काम सोडून गेले. ठीक आहे. प्रश्न बारकाईने वाचणे महत्त्वाचे असते. प्रश्न जर बारकाईने नाही वाचले तर ते चुकू शकतात. बघा पुस्तकात उत्तर किती दिलंय? पुस्तकात उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 1, की जे चुकीचं आहे, कारण की काम सोडून गेलेल्यांची संख्या विचारली. सध्या कामावर किती आहेत हे नाही विचारलं. सध्या कामावर किती आहेत? तर सध्या कामावर आहेत 3600. आणि काम किती सोडून गेले? तर काम सोडून गेलेले आहेत 2800. हे लक्षात घ्या. आता प्रश्न कोणत्या अँगलने विचारला हा महत्त्वाचा आहे. एका पुलाच्या बांधकामासाठी 6,400 कामगार काम करीत आहेत. दरवर्षी 25% कामगार सोडून जात आहेत. मग आता अशा पद्धतीने, आता वेगळ्या जरी पद्धतीने काढलं आपण, 6,400चे आपण पहिल्यांदा 25% काढले की 25% सोडून गेले. 25 चोक 100, 25 सख्ख 150, 150 आणि 1 किती येईल? 160. 1600 कामगार पहिल्या वर्षी सोडून जातील. हे काय गेले? सोडून गेले. 25% सोडून गेले ना, 1600 सोडून गेले. आता राहिले किती? 4,800. 4,800चे 25% सोडून गेले. हे 2 शून्याला 2 शून्य जातील. 25 8 200, 8 2, 25 चोक 100, 100 आणि 100 आणि हे 20 येईल. 25 8 200 म्हणल्यावर 120 येईल. म्हणजे हे 1200 सोडून गेले. म्हणजे टोटल किती सोडून गेले? 1600 आणि 1200 2800 सोडून गेलेत. तेच उत्तर काढले. 2800 सोडून गेले, 4 येईल, ते
प्रश्नाचं उत्तर तुम्ही चेंज करू शकता पुस्तकामध्ये. आता पुढील प्रश्न बघा. एका गावची लोकसंख्या 10% वाढते. इसवी सन 2015च्या अखेरीस ती 7,986 होती, तर इसवी सन 2013च्या सुरुवातीला ती किती होती? आता सुरुवातीचे विचारले आणि आपल्याला नंतरचे दिले, अखेरचे दिले, आणि ती काय होते? लोकसंख्या वाढते. तर आपण 2013ची लोकसंख्या x पकडली आणि ती कितीने वाढते? 10%ने. 100ची किती होते? 110. 100ची किती होते? 110. 2013, 2014, 2015 बघा. 2013ची सुरुवात, 2014 सुरुवात, 2015 सुरुवात, आणि इथं काय म्हणलंय? 2015च्या अखेर. मग जर आपण वर्ष मोजले तर 3 वर्ष येत आहेत. 3 वर्ष येत आहेत. ठीक आहे. मग 3 वर्ष येत आहेत, तर आपण काय करूया की अजून 1 वर्ष आहे यामध्ये, बरोबर किती येईल? 7,986 एवढं उत्तर येईल. आता बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील, ह्या शून्याला हा शून्य गेला. आता हे 3 शून्य तिकडे जातील. 7, 9, 8, 6, 2, 3, 3 शून्य भागिले 11. बघूया उत्तर काय येते. आता 11ने भागूया. 11 सत्ती 77, उरले 2. 11 2 22, 11 सख्ख 66. इथे येईल 11, 11 सख्ख 66, आणि परत 6 उरले. 11 सख्ख 66, आणि परत काय येईल? 11 सख्ख 66. म्हणजे उत्तर येईल 6,000. 6,000 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता इथं फसवणारा शब्द कोणता होता? इथं फसवणारा शब्द होता की 2015च्या अखेरीस, आणि इथं दिलं तर 2013च्या सुरुवातीस. म्हणजे जर आपण काउंटिंग केलं तर 15 वजा 13 आपण करू आणि 2च वर्षाचं काढू की जिथं आपलं उत्तर चुकू शकतं. इथं एकूण कालावधी जर मोजला तर तो 3 वर्षाचा होतो. पुढील प्रश्न बघू. बलवीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500ला खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8%ने कमी होते असेल तर त्या यंत्राची किंमत आज किती आहे? आता 62,500 ह्या रकमेवर दरवर्षी किती रुपये कमी होत आहेत? 8%. म्हणजे किती होत आहेत? 92. आणि जी येईल ते आपलं उत्तर काढा. 2 शून्याला 2 शून्य गेले. 25ने भाग जाईल. इथे येईल 25चा 25 पट, आणि हे 25 चौक 100. आता 4ने ह्याला भाग जाईल. किती येईल बघा? 23. 23 चौक 92. आता गुणाकार करूया. आपल्याला गुणाकार 23 आणि 92चाच करू. 23 कशाचाही करा, 25 आणि 92चा करूया. 25 दुने 50. 25 नव्हे 225. 225 आणि 5 530. किती बघा येईल? 230 येईल. 230 येईल. ठीक आहे. आणि 1 शून्य येईल, आणि 23चा गुणाकार म्हणजे 23चा घन झाला 529, 23चा वर्ग झाला 529, आणि त्याच्यावर 2 शून्य. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 26.3 ही कंप्लीट केलेला आहे. आता पुढील स्वाध्याय बघूया 26.4. आता 26.4. आता हा अशा टाईपचा प्रश्न आपण 2दा सोडवला आहे याच्या आधी. अजून एकदा सोडवू. चला बघा. श्यामने महेशकडून काही रुपये 2 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले. श्यामने हेच रुपये 2 वर्षासाठी स्वप्नाला चक्रवाढ व्याजाने दिले. म्हणजे श्यामने काय केलं? श्याम महेशकडे गेला आणि त्यांनी सरळ व्याजाने पैसे आणले काहीतरी, आणि ते चक्रवाढ व्याजाने दिले कुणाला? स्वप्नाला. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याला 110 रुपये चक्रवाढ व्याजाने मिळाले. आता श्यामने कसे पैसे आणले? सरळ व्याजाने, आणि श्यामने हेच 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने दिले. आणि दोन्हीचा दर कसा आहे? सेम आहे. जेवढं महेशकडून त्याला मिळणार होतं, महेशला समजा ते 10% देणार होता, तर स्वप्नाला पण तो काय म्हणला की तू पण मला 10% दे. पण स्वप्नाकडनं त्यांनी पैसे कसे घेतले? चक्रवाढ व्याजाने घेतले. आणि महेशला कसे दिले? सरळ व्याजाने दिले. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याला 110 रुपये चक्रवाढ व्याजाने मिळाले, पण त्याला 100 रुपये सरळ व्याजाने द्यावे लागले. तर रक्कम व व्याजाचा दर किती? कसं काढायचं? एकदम सोपं आहे.
पहिले वर्ष, पहिले वर्ष, दुसरे वर्ष. आता जे 100 रुपये सरळ व्याज आहे ते कसं येईल, पहिल्या वर्षी 50 येईल, दुसऱ्या वर्षी 50 येईल. आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही कसं असतं, समान असतं. दोन्ही कसं असतं, पहिल्या वर्षी समान असतं. म्हणजे पहिल्या वर्षी त्याला स्वप्नाकडनं 50 रुपये आले आणि पहिल्या वर्षी त्याने महेशला 50 दिले. पण सरळ चक्रवाढ व्याजाचा गेम चालू कधी होतो, दुसऱ्या वर्षापासून. पहिल्या वर्षी तर समान असतं. आता दुसऱ्या वर्षी त्याला स्वप्नाकडनं 110 रुपये मिळाले. पहिल्या वर्षी 50 मिळेल आणि दुसऱ्या वर्षीची बेरीज झाली 110, म्हणजे दुसऱ्या वर्षी त्याला 60 रुपये मिळेल. 110 वजा 50 60. म्हणजेच त्याची पैशाची फोड केली तर ती कशी येईल, 50 अधिक 10. म्हणजे 50 रुपयावर त्याला किती रुपये मिळाले, 10 रुपये मिळाले. हे जे व्याज येतं पुढचं 10, तर ते 50 वर 10 रुपये मिळालेत. तर 100 वर किती, तर हे येईल 20%. म्हणजे व्याजाचा दर किती आहे, 20%. म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. व्याजाचा दर जरी काढला तरी आपल्याला उत्तर येते, कारण की एकच आहे व्याजाचा दर. तर उत्तर येईल 26.4चं पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया. एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दुप्पट होते. आता इथं महत्त्वाचा शब्द कोणता आहे, चक्रवाढ व्याजाने. चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दुप्पट. 15 वर्षात दुप्पट. तर 30 वर्षात काय होईल, 30 वर्षात होईल 4 पट. प्रत्येक 15 वर्षाला दुप्पट होईल. आणि पुढच्या 15 वर्षांनी हे तर किती येईल, अधिक 15 अधिक 15, हे तर येईल 45 वर्षात काय होईल, 8 पट. इथं काय होईल, 2चे दुप्पट. इथं काय होईल, 4चे दुप्पट, 8 पट होईल. हे अशा पद्धतीने येईल. 8 पट कधी होईल, 45व्या वर्षी. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. दशादशी चक्रवाढ व्याजाच्या कोणत्या दराने 3 वर्षात 10,000 रुपयाचे 13,310 होतील. तर बघा, 10,000 रुपये आहेत. व्याजाचा दर माहीतच नाही, आपण धरू x/100, x/100, x/100 आणि किती येईल, 13,310. आता ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले आणि x चा घन बरोबर किती येईल, 13,310 आणि हे 2 शून्य जातील. ठीक आहे. आता ह्याचं घनमूळ काय येईल, 1331चं 11 आणि पुढे काय येईल, 110. म्हणजे x ची किंमत किती आली, 110. x ची किंमत किती आली, 110. आता हे तर जे x घेतो ते आपण x कसं घेतो, x काय असतं, 100 अधिक व्याजाचा दर. 100 अधिक व्याजाचा दर, हे आलं 110, हे आलं 100, म्हणजे व्याजाचा दर किती येईल, 10. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. अभयने 8,000 रुपये 3 वर्षासाठी 5% दराने चक्रवाढ व्याजाने त्याच्या मित्राला कर्जावर दिले. तर 3 वर्षांनी अभयला किती रक्कम मिळेल. खूप सोपं आहे बघा. 8,000 रुपये 5% दराने, मग 100चे किती मिळतील, 105. किती वर्ष, किती वेळा मिळेल, 3 वेळा मिळतील. सोडूया. 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला. आता 5 ने भाग जाईल. 21, 5 5 दर्शे आणि 5 2 10, इथे येईल 2. 2 ने ह्याला भाग जाईल, इथे येईल 4. 4 ने ह्याला भाग जाईल, इथे येईल 25. परत 5 ने भाग जाईल, इथे येईल 21, इथे येईल 5, परत इथे येईल 21. म्हणजे 21चा घन आपलं उत्तर आहे. 21चा घन किती असतो, 9,261. बघा, आपण फक्त एकक स्थानचा जरी अंक काढला, एकक स्थानचा जरी अंक आपण काढला तरी आपल्याला ते उत्तर येईल. फक्त एकक स्थानचा अंक जरी शोधला तरी एकक स्थानचा अंक काय येतोय, 1 येतोय. ठीक आहे. 4चं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5. दशादशी आडतराने 1,000 वर 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आणि 6माही आकारणे आहे. आता 6माही म्हणजे दशादशी 8 दराने वर्षासाठी 8%, तर 6 माहीला किती येईल, 4 दर 6 माहीला, 6 माहीला. आता 6 महिन्याला मग किती आहे, 1.5 वर्ष, म्हणजे 3 वेळा येईल. म्हणजेच कसं लिहायचं बघा, 1,000 रुपये आहेत, 104/100 असं किती वेळा येईल, 3 वेळा येईल.
ह्या 2 शून्याला 2 शून्य, ह्या शून्याला हा शून्य. आता आपल्याला काय चक्रवाढ व्याज किती हे एवढं शोधायचं आहे. मग 104चा घन करावा लागेल, त्याला 1000ने भागावं लागेल आणि जे उत्तर येईल ते 1000 मधून कमी केलं की आपलं आलं उत्तर. तर बघा करूया. 104 आणि 104चा गुणाकार. 4 आणि चौक 16, 4 एके 4, 416 आणि इथं किती येईल 104. इथे येईल 6 1 8 0 1. परत ह्याला 104ने गुणूया. 6 चौक 16 चौक 64, 8 चौक 32, 4 1 4. इथं आले हे 2 6 1 6 1 8 0 1. इथं आलं 4, इथं आलं 6, 6 2 8, 4 12 1. उत्तर काय येईल बघा 112 48 64. भागाकारात किती आहे 1000 म्हणजेच किती 1124.864. ठीक आहे. भागाकारात 3 शून्य गेलेत, बरोबर आहे. मग ह्याच्यातून 1000 वजा कमी करूया. किती येईल 124.86. 124.86. पुढचा 4 ह्याने दिलाच नाही, पुढचा 4 ह्याने दिला नाही, ह्याने उलट कमी उत्तर दिलेलं आहे. 5चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. कर्जावर आणलेली एक रक्कम एका वर्षाने फेडली असता 936 भरावे लागतात, परंतु 2 वर्षांनी फेडल्यामुळे चक्रवाढ व्याजाने 973.44 भरावे लागतात. तर कोणत्या दराने किती रक्कम कर्जावर आणली होती? तोंडी सुटू शकतो हा प्रश्न, तोंडी सुटू शकतो. पण ह्याची मी एक प्रोसेस सांगतो. आता तोंडी का सुटू शकतो? पर्याय सोपे दिलेत म्हणून. ठीक आहे. आता पर्यायावरून तर गेलो तर ते उत्तर आपण डायरेक्ट लिहू, पण प्रोसेस बघा. आता प्रोसेस काय की 936 पहिल्या वर्षी म्हणजे काहीतरी रक्कम घेतली होती, एक्स रक्कम घेतली होती. मग पहिल्या वर्षी किती झाली ती? पहिल्या वर्षी झाली 936 आणि दुसऱ्या वर्षी किती झाली 973.44. म्हणजे जे दुसऱ्या वर्षीचं व्याज आहे ते ह्याच्यावर बसले. 936 रुपये वरती वाढ झाली, 936 वर वाढ झाली म्हणजे 973.44 वजा 936 किती येईल? हे 37.44. म्हणजे अधिक 37.44 रुपये वाढ झाली. किती वर झाली? 936. म्हणजे व्याजाचा दर काढता येईल. 936 वर किती वाढ झाली? 37.44. तर 100 वर किती? असंच येईल ते. ठीक आहे. मग वरती 3744 भागिले 936. आता 9ची किती पट आहे? 4 पट आणि 36ची 4 पट. म्हणजे ह्याने जर ह्याला भाग दिला तर उत्तर येते 4. म्हणजे 4% वाला कोणता आहे? पर्याय 2. आणि जर तोंडी बघायचं म्हणलं तर कोणती रक्कम आहे? कमी रक्कम आहे. म्हणजे 936 पेक्षा कमी रुपये घेतले असतील त्यावेळेस आपल्याला 973 रुपये भरावे लागले 2 वर्षांनी. का 900 पेक्षा जास्त रुपये घेतले नाही, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही, तिसरा येणार नाही, चौथा येणार नाही. कारण की आपण कर्जावर रक्कम कमी घेतल्यावर आपण कर्ज मिळून जास्त रक्कम देतोय, बरोबर. म्हणजे 973 पेक्षा कमीच रक्कम आणली असेल. 973 पेक्षा कमी पर्याय फक्त एकच आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. परीक्षेला आल्यावर सोडवत बसू नका. 973 पेक्षा जर कमी पर्याय असेल एकच तर तो आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. एका मुद्दलावर एका वर्षाचे व्याज 25 येते, त्याच रकमेवर 2 वर्षाचे त्याच दराने चक्रवाढ व्याज 51.25 येते. आता पहिले वर्ष आणि दुसरे वर्ष. पहिल्या वर्षी किती आहे? 25 आणि दुसऱ्या वर्षी एकूण किती झाले? 51.25. म्हणजे 51.25 मधून मी 25 वजा केलं, उत्तर किती आलं? 26.25. आता हे जे 26.25 आहे, 26.25 आहे ते कसं आलंय की 25 ह्याच्यातून परत मी 25 वजा केलं तर 1.25. म्हणजे 25 अधिक 1.25 हे 25 रुपये कशावर मिळाले? हे मुद्दलावर. आणि जे पुढचे 1.25 मिळाले ते कशावर मिळाले?
25 वर व्याज बसलं इथे, तर 25 वर 1.25, तर 100 वर किती? 25 चोक 100, 1.25 ची 4 पट म्हणजे 5%. 5% वाला फक्त एक पर्याय, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे कंप्लीट सोडवलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय नफा तोटाचा घेऊया. नफा तोटा आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करूया. 13 आणि 4 17, 17 आणि 6 23 प्रश्न आहेत आणि आधीचे काही प्रश्न असे 40 प्रश्न असतील त्याचे, तर ते सगळे प्रश्न आपण एका व्हिडिओमध्ये संपवण्याचा प्रयत्न करू. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. आणि जे ह्याच्यावरचे 2024चे 23चे प्रश्न आहेत आणि 2022चे, तर याच्यासाठी आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवू. ठीक आहे. तर व्हिडिओ सिरीज आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.